जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जंपिंग जपांग आणि ड्रॅगन राईड, याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड। दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330। सोलापूर शहरातील सार्वजनिक समस्यांमध्ये पावसाळ्यात आणखी भर पडते। बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास विकासनगर चौकात मुख्य विद्युत वाहिनी तुटून भर रस्त्यात पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। परिसरात शाळा तसेच मोठी वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती। याचवेळी आरटीओ कार्यालयातील बैठक आटोपून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी प्रदीप शिंगे आणि शंकर राऊत हे घराकडे निघाले होते। विकासनगर चौकात मुख्य विद्युत वाहिनी रस्त्यावर पडलेली आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहताच त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ वाहन थांबवले। संभाव्य धोका ओळखून दोघांनीही तब्बल 1 तास चौकात थांबून वाहतूक नियंत्रण केले। तसेच नागरिकांना विद्युत वाहिनीपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना देत अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले। दरम्यान प्रदीप शिंगे यांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, मात्र सुरुवातीला कर्मचारी उपलब्ध नसल्याने दुरुस्तीच्या कामास विलंब झाला। त्यानंतर गुरुनानक चौक येथील महावितरण कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। संबंधित परिसर त्यांच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय परिसरातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक पथकाला घटनास्थळी बोलावले। यानंतर दोन्ही कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे तुटून पडलेली विद्युत वाहिनी सुरक्षितपणे बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या घटनेमुळे पावसाळ्यात शहरातील विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा आणि धोकादायक ठिकाणी त्वरित उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रसंगावधान दाखवत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणाऱ्या प्रदीप शिंगे आणि शंकर राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले।